नमस्कार, मी दीपक पांढरे. आपण पाहतात आपलं इंस्टाग्राम पेज लातूर प्रॉपर्टी अड्डा. आज आपण ज्यावेळेस घर खरेदी करतो किंवा एखादा प्लॉट खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रॉपर्टीच्या खरेदीच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरा जो खर्च येणार आहे तो खर्च किती येणार आहे. रजिस्ट्री करायचं असेल तर त्या रजिस्ट्रीला एक्स्ट्रा खर्च किती लागणार आहे. तर ज्यांनी कोणी घर खरेदी केलं असेल किंवा ओपन प्लॉट खरेदी केला असेल तर त्यांच्याकरिता जी गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे, एखादा प्लॉट तुम्ही खरेदी केला आणि त्याचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन एक 14 लाख रुपये आहे. तर 14 लाखाच्या 6% तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागते, 1% प्रोसेसिंग फीस लागते. व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल रजिस्ट्रीमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा खर्च किती लागतो रजिस्ट्रीचा हे तुम्हाला लक्षात येईल. ते व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी बघू शकते रजिस्ट्रीची 14 लाखाची केली आहे. त्याचं बाजारी मूल्य आहे 1,37,600 रुपये. या बाजारी मूल्याच्या खाली आपण रजिस्ट्री करू शकत नाही, पण वरच्या बाजूला 15 लाख 14 लाखाची आपण रजिस्ट्री करू शकतो. 14 लाखाची रजिस्ट्री केलेली आहे. या साईडला बघू शकते बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क हे 8,400 रुपये आहे आणि नोंदणी शुल्क हे 1,400 रुपये आहे. असं एकूण जे आहे ते या ठिकाणी आपण बघूयात. रजिस्ट्रेशन फीस आणि एकूण जी रक्कम आहे ते 9,800 रुपये हा टोटल या ठिकाणी खर्च आलेला आहे. आणि एक्स्ट्रा जर तुम्ही वकील असेल किंवा रजिस्ट्री करून देणारे जे आहे ते त्यांचा जो खर्च आहे तो खर्च हा पूर्ण एक्स्ट्रा असतो. ते जवळपास डॉक्युमेंटेशन करणं कुणाचे 2,000 रुपये फीस आहे, कुणाचे 3,000 रुपये, असं तुम्हाला लमसम एक 12,000 ते 13,000 रुपयेपर्यंत या रजिस्ट्रीला तुम्हाला खर्च येऊ शकतो. रजिस्ट्री किती लाख रुपयाची आहे त्याच्यावरती हा खर्च डिपेंड आहे. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनच्या 7% तुम्हाला जो आहे तो हा खर्च येतो. त्याच्यामध्ये 6% स्टॅम्प ड्युटी लागते आणि 1% रजिस्ट्रेशन फीस होते. एक्स्ट्रा जे आहे ते वकिलांची किंवा रजिस्ट्री करणारे चार्जेस हे वेगळे असतात. धन्यवाद.